नमस्कार, मी अनुजा. कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला यंदा बदलत्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. निसर्गाच्या लहरीपणामुळे हापूस आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला असून एप्रिल महिना सुरू झाला तरी आवक घटल्याने आंब्यांचे दर गगनाला भिडले. त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी हापूस आंबा सध्या आवाक्याबाहेर असल्याचं चित्र आहे. पाहूया. नैसर्गिक हवामानाचा फटका आंबा आणि काजूवर झालेला आहे. आता आंबा व्यवसायावर काय परिणाम होतो आणि रेट कसे आहे? आंबा व्यवसायावर म्हणजे काय, आंबा कमी असल्यामुळे आंबे येतच नाही इथे मार्केटला आणि आंबा न आल्यामुळे ते रेट वाढलाय पूर्णपणे आणि रेट वाढल्यामुळे कस्टमर आंबाच घेत नाहीये. असं आम्हाला फटका पडलाय. तरी पण आम्ही आंबे घेतो, पण आम्हाला 10-20 रुपयाच्या फरकावर ते घालावे लागतात. जर आम्ही जास्त रेट धरून बसलो तर आम्हाला म्हणजे आंबेच आमची विक्री होणार नाहीयेत ना, त्याच्यामुळे आम्ही आंबे कमी रेटला देऊन टाकतो आणि त्याचमुळे ते रेट वाढल्यामुळे पूर्णपणे आमचं लॉस होतो इथे. सो आम्ही एंड मुमेंटला आम्ही तो देऊन टाकतो कसाही रेटला. काय दर आहे? सध्या तरी 1000 रुपये, 900 रुपये, 1500 रुपये, 1200 रुपये असा रेट चालू आहे सध्या तरी. सर्वसामान्य ग्राहकांचे काय परिस्थिती आहे? सर्वसामान्य म्हणजे घ्यायलाच बघत नाही लोक आंबा. जर कोणतरी बाहेरची लोक आली ना तरच ते आंबे घेतात. इकडची लोक म्हणतात की आम्ही आरामात मे महिन्यात आंबे खाणार आहोत असं म्हणतात आणि पुढे निघून जातात. त्यामुळे हे आंबे आता आमचे सगळे असेच राहिलेले आहेत, सकाळपासून आहे. फक्त जर कोणतरी मोठी लोक म्हणजे बाहेरची मुंबई गोव्याची आली तरच हे आमचे आंबे विक्री होतात, नाही तर होत नाही विक्री. मे मध्ये तरी रेट उतरतील का असं वाटतंय? मे मध्ये रेट उतरतील, पण थोडे 15 दिवसासाठी रेट उतरणार, जास्त नाही. कारण आंबा जास्त नाहीये. 15 दिवस आंबा जास्त येणार, त्यानंतर परत आंबा कमी होणार.